नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक परीक्षेसाठी मराठी व्याकरण सराव संच पहिला घेणार आहोत. ह्याआधी आपण फुल मॉक टेस्ट 1 आणि मॉक टेस्ट 2 घेतली होती. लवकरच मी मॉक टेस्ट तिसरीसुद्धा घेणार आहे. ती उद्या त्याचा व्हिडिओ आणि तुम्हाला टेस्टसुद्धा प्रोव्हाइड करेल. आणि GSची फर्स्ट मॉक टेस्ट घेतली होती. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीचा पहिला संच घेणार आहोत. ह्याच्यामध्ये 30 प्रश्न असणार आहेत आणि ते तुम्हाला त्याचा वेळसुद्धा 15 मिनटं असणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, मी जेव्हा पण प्रश्न घेईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं स्वतःचं उत्तर जे असणार आहे ते तुम्हाला रेडी ठेवायचं आहे. आणि जेव्हा मी उत्तर सांगेल ते तुम्हाला स्वतःच्या उत्तरासोबत टॅली करायचं आहे. म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला स्वतःचा स्कोर कळेल आणि तो जो स्कोर असेल तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. जेणेकरून तुम्हाला स्पर्धा किती आहे आणि तुमचा स्कोर इतरांच्या तुलनेत किती आहे हे तुम्हाला समजून जाईल. आणि जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांना माहीत नाही की आपण कसं विश्लेषण करतो, तर आपण 360 व्ह्यूमध्ये विश्लेषण करतो. जेणेकरून ह्या जर 4 पर्यायावरून जर दुसरा एक प्रश्न एखादा क्रिएट झाला किंवा बनवला तर त्याचंसुद्धा उत्तर आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे, तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, अभ्यागत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर अभ्यागत म्हणजे पाहुणा असतो. ठीक आहे, शत्रू नाही, मित्र नाही, हे दोघं एकमेकाला अपोजिट आहेत, आणि दाससुद्धा नाही. तर पाहुण्याचे अजून समानार्थी शब्द काय ते सुद्धा बघून घेऊया. पाहुणा, अभ्यागत, त्याचंच समानार्थी काय पाहुणा. दुसरा पांथस्थ, हा लक्षात ठेवा. परत अनाहूत आणि सोयरा, हे 3 शब्द लक्षात ठेवा. फक्त काय करा, जेव्हा पण मी एखाद्या सब्जेक्टचं किंवा एखाद्या मॉक टेस्टचं जर विश्लेषण घेत असेल ना, तेव्हा काय करा, तुमच्याकडे फुल स्केप म्हणजे एखादं पेज, ब्लँक पेज तुमच्याकडे रेडी पाहिजे. म्हणजे जेव्हा पण मी एक्स्ट्रा माहिती देईल ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे. ठीक आहे. आता शत्रूचं एक लक्षात ठेवा. शत्रूचे काय काय शब्द आहेत समानार्थी दुसरे अजून? अरी, रिपू आणि वैरी. मित्राचे तर माहीत आहेत आपल्याला, सोबती, सवंगडी, सांगाती आणि स्नेही. दासचे काय काय आहेत? सेवक, गुलाम, नोकर. ठीक आहे, आपलं उत्तर काय? ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी म्हटलं आहे. अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सानुकूल नाही, प्रतिकूल, हे उत्तर आपलं आहे. ऑप्शन बी उत्तर आहे. अप्रामाणिक नाही आणि दुराकूल पण नाही. अनुकूल म्हणजे काय? तर आपल्या सोयीनुसार, आणि प्रतिकूल म्हणजे आपल्या विरुद्ध जे आहे. ठीक आहे, अनुकूल आणि प्रतिकूल ह्या प्रत्ययावरून समजते. ठीक आहे, सॉरी, ह्या उपसर्गावर. अनु आणि प्रति हे काय तर उपसर्ग आहेत, लक्षात ठेवा. आणि जे शब्दाच्या शेवटी येतात, ठीक आहे, त्यांना काय म्हणायचं? त्यांना उपसर्ग म्हणायचं. आता अप्रामाणिक, प्रामाणिक, इक काय आहे तर प्रत्यय आहे, शेवटी इक लागले ना. इक, प्रामाणिक हा जो शब्द आहे ह्याच्या शेवटी इक लागलेला आहे, हा काय झाला? प्रत्यय झाला. आणि जो अनुकूल आहे, हा अनु जो आहे हा उपसर्ग आहे. ठीक आहे, असा प्रश्न येऊ शकतो डायरेक्ट, अनुकूलमधील उपसर्ग कोणता आहे किंवा प्रामाणिकमधला प्रत्यय कोणता आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. देऊळ या, आपले उत्तर ऑप्शन बी आहे. देऊळ या शब्दाचे लिंग ओळखा असं म्हटले. ठीक आहे, आता लिंग आपण कसं ओळखतो? लिंग कुठले कुठले आहेत? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. आणि उभयलिंगी म्हणजे काय? तर दोन्ही ह्याच्यामध्ये असणार, म्हणजे पुल्लिंगीमध्ये पण आहे आणि स्त्रीलिंगीमध्ये पण मोडतो, त्याला उभयलिंगी म्हणायचं. तर कसं लिंग ओळखतो? जर त्या शब्दाच्या आधी तो लावला, जर ते शब्द जुळला तर पुल्लिंगी म्हणायचं. स्त्रीलिंगला आपण ती लावून शोधतो आणि नपुंसकलिंगीला ते लावून शोधतो. ठीक आहे, तर तो देऊळ होतं आहे का? नाही होत. ती देऊळ नाही होत. ते देऊळ, त्यामुळे नपुंसकलिंगी आहे. ठीक आहे, आता उभयलिंगीमध्ये काय काय येतात? उभयलिंगी म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी, की पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असतात. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असतात. त्याच्यामध्ये कुठले कुठले शब्द येतात ते आपण बघूया. महत्त्वाचे आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा. कुठले कुठले आहेत? बाग, वेळ, हे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगमध्ये पण सुद्धा येतात. मजा, परत ढेकर, परत तंबाखू आणि विना. आता हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही? पुल्लिंगी आणि स्त्रीलिंग. पुल्लिंग म्हणजे मेल, म्हणजे पुरुष, आणि स्त्रीलिंग म्हणजे असं लक्षात ठेवायचं तुम्हाला, महिला. ठीक आहे, आता बागेत कोण जातो? मुलगा पण जातो, मुलगी पण जाते. तिला पण वेळ पाहिजे, त्याला पण वेळ पाहिजे. रिलेशनशिपमध्ये दोघांना पण वेळ हवा असतो, त्यामुळे
पुल्लिंगीमध्ये पण वेळ आणि स्त्रीलिंगमध्ये पण. त्याला पण मजा करायची असते आणि तिला पण मजा करायची असते, असं बोलायचं आहे तुम्हाला, म्हणजे लक्षात राहील. तो पण ढेकर देतो, ती पण ढेकर देतो. असं आहे का फक्त मुलगाच ढेकर देतो? नाही, तो पण ढेकर देतो, ती पण ढेकर देते. तो पण तंबाखू खातो, ती पण तंबाखू खाते. स्त्रिया पण तंबाखू, म्हणजे ते मिश्रिक असतात, असं त्यावरून लक्षात ठेवा. तंबाखू तो पण खातो आणि ती पण खाते. त्याला तिच्याविना राहत नाही आणि त्याला तिच्याविना राहत नाही, म्हणजे दोघांना एकमेकाविना राहू वाटत नाही. ठीक आहे, त्यामुळे असे हे शब्द लक्षात ठेवा. किती झाले शब्द? हे 3 आणि 3 6, असे टोटल 6 शब्द लक्षात ठेवायचे, जे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये येतात, म्हणजेच उभयलिंगीमध्ये येतात. ठीक आहे. आता तिन्ही लिंगीमध्ये असणारे कुठले कुठले, म्हणजे पुल्लिंगीमध्ये पण येतात, स्त्रीलिंगीमध्ये पण येतात आणि नपुंसकलिंगीमध्ये पण येतात. असे शब्द कुठले कुठले आहेत? तर पोर, बाळ, मूल, किरण आणि दार, हे 5 शब्द आहेत. हे असं फक्त तुम्हाला लगातार बोलायचं, लक्षात राहून जाईल. 4-5 वेळा बोललं तर लक्षात राहील. पोर, बाळ, मूल, किरण, दार. पोर, बाळ, मूल, किरण, दार, असं 5 वेळा बोललं की लक्षात राहून जाईल. ठीक आहे, हे तिन्ही ह्याच्यामध्ये येतात. आपलं उत्तर काय? नपुंसकलिंगी आहे. ठीक आहे, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, खिडकी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? खिडकीचं खिडकिया, खिडक्या, खिडकी, खिडक्यांना काय होणार आहे याचं? तर खिडक्या हे अनेक वचन होणार आहे. आता खिडकीच्या ह्याच्यामध्ये काय, तर स्त्रीलिंग, शेवटी ती खिडकी आहे. ठीक आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. आता स्त्रीलिंगीमध्ये काय होतं? इकारांताचं याकारांत होतं, म्हणजे शेवटी खिडकी ई आहे ना, तर त्याचं काय होतं? याकारांत होतं, म्हणजे खिडकीचं खिडक्या झालं. जसं की दुसरे पण एखादे शब्द तुम्ही बघू शकता, पण ह्याला अपवाद काय काय आहेत? देवी, दासी, दृष्टी, लेणी आणि युवती. म्हणजे ह्यांचं अनेक वचन असंच राहणार. देवीचं देव्या नाही होणार, दासीचं दास्या नाही होणार, हे असं राहणार. देवीचं देवीच राहणार, दासीचं दासीच राहणार. असं हे अपवाद लक्षात ठेवा. अपवाद महत्त्वाचे असतात, कारण की ह्याच्यावरतीच एक्झामिनर प्रश्न विचारत असतो, कारण की त्या अपवादच महत्त्वाचे वाटतात त्याला. ठीक आहे, खिडकीचं काय होतं? खिडक्या होतात, कारण की खिडकी काय? स्त्रीलिंग आहे, आणि स्त्रीलिंगीचं काय होतं? इकारांतचं याकारांत होतं, त्यामुळे खिडकीचं खिडक्या झालं. ठीक आहे, हे अपवाद पण लक्षात ठेवा. देवी, दासी, दृष्टी, लेणी आणि युवती महत्त्वाचे आहेत. उत्तर आपलं काय? ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न, मुलाने पेरू खाल्ला या वाक्यातील मुलाने या शब्दाची विभक्ती विचारलेली आहे. ठीक आहे, तर मुलाने काय? तर ने एशी, शेवटी काय लागलेलं आहे? ने लागले, त्यामुळे काय येते? तृतीय येते. प्रथमामध्ये काय नसतं? त्याला प्रत्यय नसतात. एकवचनामध्ये पण नसतात प्रत्यय आणि अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय नसतात. ठीक आहे, द्वितीयामध्ये कुठले कुठले प्रत्यय असतात? सलाते, सलानाते. द्वितीयामध्ये कुठले कुठले असतात? स, ला, ते, हे झाले एकवचनामध्ये. आणि अनेक वचनामध्ये कुठले झाले? स, ला, ना, ते, हे अनेक वचनामध्ये. आता सेम चतुर्थीमध्ये पण सेमच हेच आहेत. तर मग ओळखायचं कसं? जर ऑप्शनमध्ये जर द्वितीय पण असेल आणि चतुर्थी पण असेल, तर कसं ओळखायचं? जेव्हा कर्माला लागलेलं असेल प्रत्यय सला ते सलाना ते, तेव्हा द्वितीय असतं, आणि जेव्हा कर्त्याला लागलेलं असतं तेव्हा काय असतं? चतुर्थी असतं. म्हणजे जर कर्त्याला सला ते सलाना ते प्रत्यय लागलं तर ते चतुर्थी, आणि जर कर्माला लागलं तर ते द्वितीय झालं. हे लक्षात ठेवा. आणि तृतीयाचं तर बघितलं आपण, ने एशी, ने ए शी आणि नी शी ई ही, हे प्रत्यय लक्षात ठेवा. हे अनेक वचनामध्ये आहेत आणि हे एक वचनामध्ये आहेत. आणि हे महत्त्वाचं एक पॉईंट लक्षात ठेवा, प्रथमामध्ये एक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय नाहीत आणि अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय नाहीत, आणि संबोधनमध्ये एक वचनामध्ये प्रत्यय नाहीत, अनेक वचनामध्ये नो आहे. हा एक लक्षात ठेवा. ठीक आहे, उत्तर काय आपलं? ऑप्शन सी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पदरी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय, असा विचारलेला आहे. सर्वसोपा डायरेक्ट प्रश्न आहे. तर काय उत्तर आहे आपलं त्याचं? स्वीकार करणे किंवा मिळणे. ठीक आहे, पदरी पडणे म्हणजे काय? स्वीकार करणे किंवा मिळणे. आता असेच पदरी या शब्दावरून दुसरे अजून काही वाक्यप्रचार तयार होतात, ते आपण कुठले कुठले ते बघूया. पदरी माप घालणे, पदरी हे लिहून ठेवायचं आहे तुम्हाला. पदरी माप घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर खात्री पटवून देणे हा त्याचा अर्थ आहे. पदरी माप घालणे म्हणजे काय? खात्री पटवून देणे, हे लक्षात ठेवा. आणि पदरास गाठ बांधणे म्हणजे आलेला अनुभव लक्षात ठेवणे. पदरास गाठ बांधणे म्हणजे आलेला अनुभव लक्षात ठेवणे, आणि पदरात घालणे म्हणजे स्वाधीन करणे. ठीक आहे,
हे 3 बाकीचे पण पदरी वर्ण या शब्दावरून आहे ते लक्षात ठेवा. उत्तर काय आपलं ऑप्शन बी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, हलवायाच्या घरावर डॅश ही म्हण पूर्ण करायची आहे. तर म्हण पूर्ण करायची आपल्याला. तर हलवायाच्या घरावर साखळदंड हे नाही, हलवायाच्या घरावर दोरीसुद्धा नाही, हलवायाच्या घरावर घुंगरू हे सुद्धा नाही. ऑप्शन डी हे उत्तर आहे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असतं. ठीक आहे, ही म्हण आहे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ह्या म्हणीचा अर्थ काय होतं, तर स्वतःला त्रास किंवा झळ लागू न देता परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. म्हणजे एखाद्याची वस्तू आहे ना ती आपण तिसऱ्याला द्यायची, म्हणजे स्वतःला काही त्रास होऊ द्यायचा नाही. ठीक आहे, म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, स्वतः झळ लागू न देता दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. उत्तर काय आपलं ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न, कशाचीही इच्छा नसलेल्या या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे आपल्याला. तर कोणत्याही गोष्टीची इच्छा नसलेली तेव्हा काय असतो, निरिच्छा असतो. ठीक आहे, उत्तर काय आपलं ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. गृहपाठ आणि गृहपाठ. ढ तर नसते, त्यामुळे ढ घालवला मी. ऑप्शन सी आणि डी गेले. आणि इथं हे काय झाले बघा, गृह असं झाले, इतर रफार टाकला आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे. उत्तर काय येणार, ऑप्शन ए येणार. जेव्हा पण शुद्ध मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये स्पेलिंगमध्ये एरर आला तर तुम्हाला इलिमिनेशन मेथडने जायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे जॉन्सन कोणास म्हणतात. तर मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात, तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. ठीक आहे, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. आता जांभेकर यांना काय म्हणतात, तर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटलं जातं त्यांना. मराठी वृत्तपत्राचे का म्हटलं जातं, कारण की त्यांनी पहिलं वृत्तपत्र प्रकाशित केलं होतं. कुठलं, दर्पण. कधी, 6 जानेवारीला केलं होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 6 जानेवारी हा दिन आपण पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा करतो, हे लक्षात ठेवा. परत वि वा शिरवाडकर यांना काय म्हटलं जातं, तर कुसुमाग्रज म्हटलं जातं. कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. परत मराठी भाषेतील अग्रणी कवीसुद्धा म्हटलं जातं त्यांना, अग्रगण्य कवी. आणि ह्यांचा वाढदिवस म्हणजे ह्याचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठी राजभाषा दिन. हे 3 पॉईंट लक्षात ठेवा वि वा शिरवाडकर यांच्याबद्दल. वि वा शिरवाडकरांना कुसुमाग्रज म्हटलं जातं, त्यांना मराठीतील अग्रगण्य कवीसुद्धा म्हटलं जातं, आणि त्यांचा जो वाढदिवस म्हणजे जन्मदिन आहे तो मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. उत्तर काय आपलं ऑप्शन बी आहे, कृष्णशास्त्री चिपळूणकर. पुढचा प्रश्न, निशा या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. निशा म्हणजे काय असतं, रात्र असते, तर दिवस नसतो त्याचा विरोधार्थ आहे, त्यामुळे उत्तर काय आपलं ऑप्शन बी हे उत्तर आहे. सूर्य नाही आहे, वारासुद्धा नाही आहे. आता निशाचे अजून दुसरे समानार्थी शब्द काय ते बघूया. निशा म्हणजे रात्र, रजनी, निशी, क्षणदा हा महत्त्वाचा लक्षात ठेवा, जरा युनिक वाटतो ते शब्द जरा लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. क्षपा आणि यामिनी एवढे शब्द लक्षात ठेवा. रात्र हे त्याचं उत्तर आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असं म्हटलं आहे. आता जेव्हा पण आहे की नाही असं समानार्थी विरुद्धार्थी असं जे कीवर्ड्स असतात त्याला गोल करायचं, कारण काय होतं, आपण जेव्हा प्रश्न वाचत असतो, जेव्हा आपण कृपण या शब्दाचा विरुद्ध असा शब्द वाचला, आपण प्रश्न वाचला, पण आपण खाली काय करतो, कधी कधी सिली मिस्टेक त्याला म्हणतात, तेव्हा काय करतो आपण, तेव्हा आपण समानार्थी शब्द बघतो आणि एक्झामिनर काय करतो, पहिलाच तो पर्याय देत असतो म्हणजे जो त्याचा समानार्थी असलेला. त्यामुळे असं करायचं नाही. इथं विरुद्धार्थीला मी गोल करणार आणि मग खाली उत्तर शोधणार, मग जेणेकरून माझं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे. कृपण म्हणजे काय असतं, तर कंजूस असतं. ठीक आहे, त्यांनी तसंच दिलेलं आहे, कृपण म्हणजे कंजूस. पण उत्तर हे नाही माझं, त्याचा विरुद्धार्थी विचारलं आहे. त्याचा विरुद्धार्थी काय येणार आहे, उदार येणार आहे. ऑप्शन बी हे माझं उत्तर असणार आहे. कृपण म्हणजे काय असतं, कंजूस असतो, आणि त्याचा विरुद्धार्थी काय येणार, उदार येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय, असा प्रश्न विचारलेला आहे. तर हंसचं काय येणार आहे, हंसिका, हंसा, हंसिनी असं नसतं काही, हंसी हे उत्तर आहे. ठीक आहे. तर इथं काय होत असते, अकारांताचं इकारांत होतं, हे लक्षात ठेवा. जसं की असं हे जे अजून उदाहरण सांगतो, वानरचं वानरी होतं, गोपचं गोपी होतं, बेडूकचं बेडकी होतं, लक्षात ठेवा, बेडकी. हरींचं हरिणी होतं.
आता हे ते हरीणचं ह्याच्यामध्ये जरा एक पॉईंट लक्षात ठेवा, इथे दुसरी वेलांटी आहे आणि इथे पहिली वेलांटी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं दीर्घ आहे आणि इथं ऱ्हस्व आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. अचं काय होतं, इकारांत होतं जेव्हा पुल्लिंगीचं स्त्रीलिंगीमध्ये करताना. अकारांताचं काय झालं, इकारांत झालं, हंस हंसी झालं. त्यामुळे उत्तर काय येणार, ऑप्शन ए उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न, पाऊल या शब्दाचे अनेक वचन ओळखा असं म्हटलं आहे. ठीक आहे. पाऊल या शब्दाचे अनेक वचन म्हटले, तर काय येणार आहे, पाऊले हे तर येणार आहे. ऊ हे तीच राहत नाही, ह्याचं काय ऊचं काय होतं, व होतं. पावले हे उत्तर असणार आहे. जसं वाक्यामध्ये बघा गेलं तर आपण, त्याने घराकडे पावले टाकली, पावले टाकली असं येणार. ठीक आहे. त्यामुळे पावले हे उत्तर येणार, अनेक वचन पावले होणार आहे. पक्षी आकाशात उडाला, पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील काळ ओळखा सांगितलं आहे. ठीक आहे. आता इथे मला एवढं माहीत आहे की इथं संयुक्त क्रियापद नाही, त्यामुळे इथं काळ कुठला असणार आहे, साधा काळ असणार आहे. त्यामुळे पूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, अपूर्ण म्हणजे अपूर्ण पूर्ण रीती हे काळ येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी तर मी एलिमेंट करणार, कारण की साध्या काळामध्ये फक्त एकच क्रियापद असतं, संयुक्त क्रियापद नसतं, हे लक्षात ठेवा. आता पक्षी आकाशात उडाला, त्यामुळे काय येणार आहे, उडाला म्हणजे मागची क्रिया आहे, त्यामुळे काय येणार, भूतकाळ येणार. ठीक आहे. साधा भूतकाळ येणार आहे. पक्षी आकाशात उडाला, पक्षी आकाशात उडतो, हा काय येणार आहे, वर्तमान काळ येणार आहे. उडाला हे काय येणार आहे, भूतकाळ येणार आहे. आणि उडेल हे काय येणार आहे, भविष्यकाळ येणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे आपलं, ऑप्शन बी हे उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. घुमा घालणे, घुमा घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. आता हा जो वाक्यप्रचार आहे हा तर लेटेस्टच एका परीक्षेत विचारलेला होता, म्हणजे महिला व बालविकासच्या जी संरक्षण अधिकारी या पोस्टसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेमध्ये हा वाक्यप्रचार विचारलेला होता. घुमा घालणे म्हणजे काय, तर जरब दाखवणे. ठीक आहे. पाऊस पडणे, जोराचा प्रहार करणे, दाट होणे हे काही नाही आहे, जरब दाखवणे. आता जरब म्हणजे काय, तर जरब म्हणजे धाक, एका धाक म्हणतो किंवा आपण भीती घालणे. ठीक आहे. भीती दाखवणे त्याला. घुमा घालणे म्हणजे जरब दाखवणे आणि जरब म्हणजे धाक किंवा भीती. ठीक आहे. ऑप्शन डी हे उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न 17वा. गाढवाला गुळाची चव काय या म्हणीचा अर्थ काय असं विचारलेलं आहे. गाढव गुळ खात नाही. हे बघा, तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे, आपण पहिल्यापासून सांगत आलेलं आहे, जेव्हा आपण म्हणी, मराठीमध्ये म्हणी आणि इंग्लिशमध्ये जेव्हा इडियम्स असतात तेव्हा त्यांचा असा जो शब्दशः अर्थ नसतो. ठीक आहे. म्हणजे गाढव गुळ खात नाही हे नाही आहे. मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही हे उत्तर आहे आपलं. गुळाची चव गोड असते हे पण नाही आहे आणि गाढव मूर्ख असतो हे सुद्धा नाही. त्यामुळे ऑप्शन बी हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पूर्वी कधीही न घडलेले या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. 18वा प्रश्न आहे आपला. पूर्वी कधीही न घडलेले, तितिक्षा, तितिक्षा नाही. तितिक्षा म्हणजे काय असतं, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण, म्हणजे ज्याच्यामध्ये हाल अपेष्टा सहन करण्याचा जो गुण असतो त्याला तितिक्षा म्हणतात. ठीक आहे. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण, हे लिहून घ्या, महत्त्वाचे शब्द आहे ते. अभूतपूर्व, अभूतपूर्व पण नाही आहे. अदृश्य, अदृश्यसुद्धा नाही आहे. आणि सनातन, सॉरी माझ्याकडून जर चूक झाली. तितिक्षा, तितिक्षा म्हणजे काय, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. आणि अभूतपूर्व म्हणजे पूर्वी कधीही न घडलेले. ठीक आहे. म्हणजे पूर्व म्हणजे पूर्वी आणि अभूतपूर्व म्हणजे पूर्वी कधीही न घडलेले. अदृश्य म्हणजे न दिसण्याजोगे. सनातन म्हणजे काय, जो जुन्या परंपरांना धरून चालणारा त्याला काय म्हणायचं, सनातन किंवा सनातनी म्हणतात. ठीक आहे. आता अभूतपूर्व ह्यासारखे अजून दुसरे शब्द आहेत, ते कुठले कुठले ते बघूया. अदृष्टपूर्व, अदृष्टपूर्व म्हणजे काय, कधीही, पूर्वी कधीही न पाहिलेले. दृष्ट या शब्दावरून पाहिलेले असं लक्षात ठेवा, कधीही न पाहिलेले. परत अश्रुतपूर्व म्हणजे कधीही पूर्वी न ऐकलेले. श्रुत या शब्दावरून लक्षात ठेवा. दृष्टवर्ण कधीही न पाहिलेले आणि श्रुतपूर्ववर्ण काय लक्षात ठेवणार, कधीही न ऐकलेले. हे दोन एक्स्ट्रा लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तितिक्षा म्हणजे काय, तर महत्त्वाचा शब्द आहे हा, हाल अपेष्टा सहन करण्याचा ज्याच्यात गुण असतो त्याला तितिक्षा म्हणतात. आपलं उत्तर काय, ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कवित्री हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारे शुद्ध लिहिला जाईल
हा कवित्री आहे. ठीक आहे, उच्चार जरी त्याचा बरोबर असला पण त्याचं जे शुद्ध लेखनाप्रमाणे ते चुकलेलं आहे. तर त्याचं उत्तर काय येणार आहे? कवयित्री पहिली वेलांटी येते. जर इथं दुसरी वेलांटी जर दिली असतं तरीसुद्धा ते चुकलं असतं. यला पहिली वेलांटी हे लक्षात ठेवा. ठीक आहे, रस्व आहे. त्यामुळे उत्तर काय ऑप्शन ए आहे. कवयित्री असं नसते. कवी वीला पहिले नसते, वीला वेलांटी नसते. कवयित्री नसते आणि कवी ईच सुद्धा नसते. ठीक आहे, ऑप्शन ए हे उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात? असा प्रश्न आहे डायरेक्ट. तर कोणास म्हणतात? तर कुसुमाग्रज यांना काय म्हटलं जातं? आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हटलं जातं. सॉरी आधुनिक मराठी कवितेचे जनक हे केशवसूत यांना म्हटलं जातं. कारण की कुसुमाग्रज यांना काय म्हटलं जातं? तर मराठी कवितेचे अग्रगण्य मराठी भाषेतील अग्रगण्य, एकच मिनटं, मराठी भाषेतील अग्रगण्य कवी असं म्हटलं जातं. ठीक आहे, कुसुमाग्रज यांना मराठी भाषेतील अग्रगण्य कवी म्हटलं जातं. पण आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटलं तर ते केशवसूत यांना म्हटलं जातं. ठीक आहे, आता केशवसूत यांचं पूर्ण नाव काय लक्षात ठेवा. असं जर टोपण नावासाठी आलं तरीसुद्धा तुमचा तो प्रश्न सुटून जाईल. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हटलं जातं. आता कसं लक्षात ठेवणार तुमच्यासाठी एक ट्रिक सांगतो. सूत म्हणजे काय असतं? धागा असतो. असं लक्षात ठेवा की धागा ओवून ते काय झालेत? दमलेत, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हटलं जातं? केशवसूत म्हटलं जातं. आणि कुसुमाग्रजांना काय म्हटलं जातं माहिती आपल्याला? विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. पण जर असा प्रश्न आला की कुसुमाग्रज यांचं मूळ नाव काय होतं तर ते लक्षात ठेवा. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे मूळ नाव. त्यांचं मूळ नाव काय? तर गजानन रंगनाथ शिरवाडकर. जेव्हा त्यांना दत्तक घेण्यात आलं म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर त्यांचं जेव्हा दत्तक घेण्यात आलं त्यानंतर त्यांचं विष्णू वामन शिरवाडकर हे नाव झालं. म्हणजे वामन शिरवाडकर यांनी जेव्हा त्यांना दत्तक घेतलं कुसुमाग्रजांना तेव्हा त्यांचं नाव काय झालं? तर विष्णू वामन शिरवाडकर झालं. ठीक आहे, त्याच्या आधी नाव काय होतं त्यांचं? गजानन रंगनाथ शिरवाडकर हे त्यांचं मूळ नाव आहे. हे लक्षात ठेवा. आता बालकवी यांचं नाव काय? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव काय? तर बालकवी आहे. आणि ही जी पदवी होती त्यांना, तर ह्यांना पदवी कोणी दिली होती? तर कान्होबा कीर्तिकार यांनी दिली होती. कान्होबा यांनी पदवी दिली होती, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बालकवी म्हटलं म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव म्हटलं तर बालकवी. आणि केशवसूत म्हटलं तर काय लक्षात आलं पाहिजे तुमच्या? कृष्णाजी केशव दामले आलं पाहिजे. आणि कुसुमाग्रज म्हटलं तर विवा शिरवाडकर आलं पाहिजे लक्षात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हा तर एक्झामिनरचा फेवरेट समानार्थी शब्द असतो. तर आता कमळ म्हणजे काय? तर पंकज. ठीक आहे, भृंग नाही, भृंग म्हणजे भुंगा. समीर म्हणजे काय असतं? तर वारा असतो. आणि अनल म्हणजे अग्नी असतं. ठीक आहे, आग असते. त्यामुळे हे 3 पर्याय तर येत नाहीत. उत्तर काय असणार आहे? माझं ऑप्शन ए हे उत्तर असणार आहे. आता बाकीचे पण अजून समानार्थी शब्द आहेत ते बघून घेऊया. कमळ म्हणजे राजीव, नोट डाऊन करून घ्या. राजीव, अंबुज. आता मी लिहायला काय सांगतो कारण की जेवढं तुम्ही लिहाल किंवा वाचाल तुमचं 2 वेळा काम होईल. एकदा तुम्ही लिहिणारसुद्धा आणि नंतर वाचणारसुद्धा. म्हणजे जेवढं तुम्ही जास्त करणार नाही एखादी क्रिया ती तुमच्या तेवढ्या जास्त लक्षात राहणार. ठीक आहे, अंबुज, सरोज, उत्पल, अब्ज, कुमुद, नलिनी, अरविंद आणि सरसीज हे शब्द लक्षात ठेवा. कशाचे आहेत? तर कमळाचे समानार्थी शब्द आहेत. राजीव, अंबुज, सरोज, उत्पल, अब्ज, कुमुद, नलिनी, अरविंद आणि सरसीज एवढे शब्द लक्षात ठेवा. उत्तर काय आपलं? ऑप्शन ए हे उत्तर आहे पंकज. ठीक आहे,
पुढचा प्रश्न, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. विधायकचं कुठला आहे तर पहिला जो उत्तर आहे आपलं विघातक. विधायक म्हणजे काय तर एखादी गोष्ट निर्मिती करणारा आणि विघातक म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा नाश करणारा. जे आपल्याकडे काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणतात. ठीक आहे, MLAला. तर तसंच तिकडे जेव्हा हिंदी राष्ट्र वगैरे नॉर्थ जे सिटी आहेत तिकडे काय म्हणतात, नॉर्थ जे स्टेट आहे तिथं विधायक म्हणतात आमदाराला. ठीक आहे, हिंदी म्हणजे थोडक्यात हिंदीमध्ये आमदाराला विधायक म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. चित्र या शब्दाचे लिंग ओळख असं म्हटलेलं आहे. प्रश्न काय आपला, चित्र या शब्दाचे. तर मग अशी सांगितलं आपण कसं ओळखतो, तो, ती, ते. तो असेल तर पुल्लिंगी, ती असेल तर स्त्रीलिंगी आणि ते असेल तर स्त्रीलिंगी. आता तो चित्र नाही होत, ती चित्र हे पण नाही होत, ते चित्र हे नपुंसकलिंगी बसले. आणि उभयलिंगी म्हणजे काय सांगितलेलं, दोन लिंगांचा तिथे समावेश असतो, म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी म्हणजे दोन्ही लिंगामध्ये ते मोडतात. ठीक आहे, उत्तर काय आपलं ऑप्शन सी हे उत्तर आहे, नपुंसकलिंगी. पुढचा प्रश्न, सासू या शब्दाचे अनेक वचन काय होईल असं म्हटले. सासूचं सासूच राहत नाही, सासूचं सासवा होतं, सासुवा होत नाही आणि सासूंना पण होत नाही. उत्तर काय ऑप्शन बी हे उत्तर आहे. ठीक आहे, इथं काय होतं, उकारांताचं वाकारांत होतं, सासूचं सासवा झालं. ठीक आहे, असे अजून दुसरे कुठले कुठले शब्द आहेत, जाऊ, जाऊचं जावा होतं, पिसूचं पिसूचं पिसवा होतं, जळूचं जळवा होतं. ठीक आहे, काय होतं, उकारांताचं वाकारांत होतं. ठीक आहे, आपण आता ह्याला अपवाद लक्षात ठेवा, महत्त्वाचे अपवाद लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. वाळू, वाळूचं वाळवा होत नाही. ठीक आहे, वस्तूचं वस्तूच राहतं, बाजूचं बाजूच राहतं आणि वधूचं पण वधूच होतं, वधवा होत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, अपवाद लक्षात ठेवा. वाळू, वस्तू, बाजू, वधू हे शब्द उकारांत आहेत पण त्याचं वाकारांत होत नाही, हे लक्षात ठेवा. उत्तर काय आपलं ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न 25वा, तू घरी केव्हा येणार हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. मला जर प्रश्नामध्ये जर त्या वाक्यामध्ये जर मला प्रश्नचिन्ह दिसलं तर मी सरळ काय मारणार, प्रश्नार्थी मारणार, दुसरं बघायचं सुद्धा नाही. जर मला वाक्याच्या शेवटी जर उद्गारार्थी दिसलं तर सरळ मी उद्गारार्थी मारणार आहे. ठीक आहे, उद्गारार्थी चिन्ह दिसलं तर. विधानार्थी म्हणजे काय, एखादं वाक्य सरळ विधान असेल तर. आज्ञार्थीमध्ये काय असतं तर आज्ञा केलेली असते किंवा आशीर्वाद किंवा प्रार्थना किंवा विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा जर तिथे वाक्यामध्ये बोध होत असेल तर ते वाक्य आज्ञार्थी असतं. ठीक आहे, आणि अजून एक असतो तो प्रकार म्हणजे काय, विद्यार्थी. जर वाक्यामध्ये कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा या वाक्यांमध्ये जर या गोष्टींचा जर वाक्यामध्ये बोध होत असेल तर ते वाक्य कुठलं असतं, विद्यार्थी असतं. जसं की आता पाऊस थांबावा, आता ही काय झाली, ही इच्छा झाली, आता पाऊस थांबावा. आणि वाक्यामध्ये काय असतं, विद्यार्थीमध्ये थांबा, वा, वी, वे असे शेवटी काय असतात, प्रत्यय असतात. त्यामुळे लक्षात येते आता पाऊस थांबावा. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक म्हणजे लक्षात ठेवू शकता. शेवटी वा, वी, वे असं प्रत्यय आले तर ते वाक्य कुठलं समजायचं, विद्यार्थी वाक्य आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, तोंड सुख घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. तर बोलणे सुरू करणे नाही आहे, तोंडात फोड येणे नाही आहे, तोंड येणे म्हणजे तोंडात फोड येणे. ठीक आहे, तोंड येणे आपण म्हणतो ना, तोंड आले मला म्हणजे तोंडात सूज किंवा फोड येणे. खूप हसणे नाही आहे, तर रागावणे हे उत्तर आहे. तोंड सुख घेणे म्हणजे काय तर रागावणे. ठीक आहे, वाटत नाही पण लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, जे महत्त्वाचे तेवढेच घेतलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय आहे. आता घरोघरी मातीच्या डॅश अशी रिकामी जागेसुद्धा म्हण येऊ शकते. ठीक आहे, घरोघरी मातीच्या फुले असं काही पण देऊ शकतात ते. ठीक आहे, तर ह्या म्हणीचा अर्थ काय होतो तर सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. म्हणजे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय तर सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. चुली मातीच्या असणे हे तुम्हाला मागायला सांगितलं, शब्दशः अर्थ नसतो. घरात भांडणे होणे हे पण नाही, गरिबी असणे हे सुद्धा नाही. उत्तर काय ऑप्शन ए उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न बघूया, अचूक या शब्दाचा समानार्थी शब्द म्हटलेला आहे. आता तुम्ही काय करणार, अचूक समानार्थी शब्द घाईमध्ये एकदम करणार, कारण तुम्हाला 20 प्रश्न मॅथ्सचे आणि 20 प्रश्न रिजनिंगचे सोडवायचे. तर अचूक मला दिसलं बरोबर आहे, बरोबर लगेच ऑप्शन एला टिक करणार, लगेच गोल करणार, ए झालं, पुढे गेलो. चुकलं, पुढचं पण प्रश्न बघायला, नेमका हे सुद्धा आहे, निर्दोष म्हणजे सुद्धा अचूक आहे. आणि उत्तर काय येणार मग आपलं, वरील सर्व हे उत्तर येणार आहे. अचूक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर बरोबर, नेमका आणि निर्दोष. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, डोळे पाणावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. डोळे पाणावणे म्हणजे काय तर डोळ्यात पाणी घालणे नाही आहे,
घाईवरून येणे आणि रडू येणे म्हणजे डोळे पाणावणे. आपण म्हणतो ना त्याची परिस्थिती बघून माझे डोळे पाणावले म्हणजे घाईवरून येणे रडू येणे. उत्तर काय येणार? ऑप्शन बी येणार. ठीक आहे. डोळे धुणे, भीती वाटणे नाही, असं काही अर्थ होत नाही. ठीक आहे. त्यामुळे अर्थ काय येणार? डोळे पाणावणे म्हणजे काय? घाईवरून येणे किंवा रडू येणे. पुढचा प्रश्न बघूया आता. मी अभ्यास करत होतो या वाक्याचा काळ ओळखा. मगाशी तुम्हाला काय सांगितलं मी, साध्या वाक्यामध्ये काय असतं? सिंगल म्हणजे एकच क्रियापद असतं. इथे काय आता संयुक्त क्रियापद आहे, त्यामुळे साधा काळ येणारच नाही. मी डायरेक्ट हा ऑप्शन एलिमेंट केला. ठीक आहे. आता मी अभ्यास करत होतो, तर हे करत होतो म्हणजे काहीतरी भूतकाळात घटना घडली, त्यामुळे काय येणार आहे? अपूर्ण भूतकाळ येणार आहे. उत्तर काय येणार? ऑप्शन ए हे उत्तर येणार आहे माझं. ठीक आहे. आता अपूर्णचे सर्व काळ बघून घेऊया आपण. ठीक आहे. आधी पहिलं जरा हा प्रश्न मी जरा डिटेलमध्ये घेतो, थोडा वेळ लागेल पण पूर्ण डिटेलमध्ये घेऊया आपण. अपूर्ण काळ. आता मी अभ्यास करत होतो, करत आहे, मी अभ्यास करत आहे, हे काय झालं? संयुक्त क्रियापद झालं. हे काय झालं? अपूर्ण वर्तमान काळ झाला. हा अपूर्ण वर्तमान काळ झाला. मी अभ्यास करत होतो, करत होतो म्हणजे मी भूतकाळात करत होतो, त्यामुळे काय येणार आहे? अपूर्ण भूतकाळ येणार आहे. मी अभ्यास करत असेन, असेन म्हणजे भविष्याची गोष्ट सांगितली जाते, त्यामुळे हा अपूर्ण भविष्यकाळ आहे. हे 3 लक्षात ठेवा अपूर्णाचे. ठीक आहे. जर मी अभ्यास करत आहे, आता सध्याची स्थिती सांगितली जाते, त्यामुळे वर्तमान काळ करत होतो, भूतकाळ करत असेन, भविष्यकाळ अपूर्णाचे. ठीक आहे. हे झाले अपूर्णाचे. साधाचे तर मग असे बघितले, साधा काळाचे सर्व बघितले आपण. ठीक आहे. आता पूर्ण काळाचे बघूया. पूर्ण काळ ह्याच वाक्यावरून बघूया म्हणजे समजून येईल. मी अभ्यास केला आहे, हा काय येणार? वर्तमान काळ येणार आहे. ठीक आहे. पूर्ण वर्तमान काळ, कारण की पूर्ण झालेली आहे. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? त्या स्थिती कार्याची किंवा त्या स्थितीची पूर्णता झालेली असते. ठीक आहे. मी अभ्यास केला आहे, मी अभ्यास केला होता भूतकाळामध्ये. ठीक आहे. पूर्ण भूतकाळ. मी अभ्यास केला असेन, पूर्ण भविष्यकाळ. केला आहे, केला होता, केला आहे काय? पूर्ण वर्तमान काळ. केला होता पूर्ण भूतकाळ आणि केला असेन पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. पूर्णचे पण झाले. आता शेवटचा महत्त्वाचा रीतिकाळाचे बघूया 3. मी अभ्यास करत असतो, आता करत असतो म्हटले. ठीक आहे. म्हणजे काय? ती क्रिया चालूच आहे, ती अजून पूर्ण झाली नाही. करत असतो काय झालं? वर्तमान काळ झाला. मी अभ्यास करत असे म्हणजे भविष्यात. ठीक आहे. हे सॉरी भूतकाळात, त्यामुळे काय येणार? हा भूतकाळ येणार. आणि मी अभ्यास करत जाईन, हा काय येणार आहे? भविष्यकाळ. ठीक आहे. मी अभ्यास करत असतो वर्तमान काळ, मी अभ्यास करत असे भूतकाळ आणि मी अभ्यास करत जाईन भविष्यकाळ. ठीक आहे. आता काळ तुमचे पूर्ण क्लिअर झालेले आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे? याचं अपूर्ण भूतकाळ हे उत्तर येणार आहे. ऑप्शन ए उत्तर आहे आपलं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 30 प्रश्न पूर्ण एकदम 360 व्ह्यूमध्ये त्याचं आपण डिटेलमध्ये विश्लेषण बघितलेलं आहे. ठीक आहे. अजून तर जरा 1 मिनटं फक्त थांबा, तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करा. आत्ता जे आपण सर्व 30 प्रश्न बघितले त्याचा तुम्हाला स्कोर जो आहे तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट जे आता आपण मॉक टेस्ट आपण पूर्ण फुल जे मॉक टेस्ट आहेत त्या 2 बघितलेल्या आहेत. तिसरी मॉक टेस्ट मी आज किंवा उद्या ती अपलोड करेल. त्याचं क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला तो आपल्या ग्रुपवर भेटेल, टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचा जो PDF आहे तीसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. आणि जर हे तुम्हाला विश्लेषण किंवा हे जो क्वेश्चन सेट आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अजून जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच असू द्या सोबत. आणि आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.